नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला माहीत आहे का एखाद्या लहान मुलाची साक्ष घेतली जाऊ शकते का? यानंतर त्या मुलाची साक्ष योग्य मानली जाऊ शकते का? यानंतर त्या मुलाची साक्ष परखण्यासाठी कोणकोणते स्टँडर्ड फॉलो करतं? यानंतर एखाद्या लहान मुलांच्या साक्षीवरनं जर एखादा खटला साबित होऊ शकतो का? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे सुप्रीम कोर्टने मध्य प्रदेशमधील स्टेट वर्सेस बलवीर सिंग या केसमध्ये दिलेले आहेत. तर ह्यामध्ये एका आरोपीने आपल्या पत्नीचा खून केला. या खून करत असताना तेथे फक्त त्याची मुलगी आणि त्याची 7 वर्षाची मुलगी आणि तोच उपस्थित होता. यावर पोलिसांनी आरोपीला पकडले व विचारले की तू कोणत्या प्रकारे तुझ्या पत्नीचा खून केला, कशा प्रकारे खून केला, का केला? यावर त्याला योग्य ती उत्तरे देता आली नाही. त्यावेळेस त्याची मुलगी तिथे उपस्थित होती. या 7 वर्षाच्या मुलीची साक्ष घेतली गेली व यामध्ये तिला विचारलं गेलं की आपल्या आईचा खून कसा केला, का केला, कशा प्रकारे केला? तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्या मुलीने व्यवस्थित आणि खरी दिली. यावर सुप्रीम कोर्टने असं म्हणलं की एखाद्या लहान मुलाची साक्ष ही पूर्णपणे खोटी मानली जाऊ शकत नाही किंवा पूर्णपणे अयोग्य मानली जात नाही. एव्हिडन्स ॲक्ट सेक्शन 180 नुसार एखादा लहान मुलगा किंवा एखादी लहान मुलगी ज्याला काही गोष्टी समजत असतील व त्यांना प्रश्न समजत असतील व त्यांना उत्तर तर त्या प्रश्नांची ते उत्तर देण्यासाठी सक्षम असतील तर अशा लहान मुलांची साक्ष योग्यच मानली जाते. धन्यवाद.